हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 6 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चर स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण महत्त्वाचे जे काय एडिटोरियल्स असतात द हिंदूला ते डिटेलमध्ये डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आज संडे आहे, कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं एडिटोरियल आज संडेला नसतं. त्यामुळं आपण डायरेक्ट न्यूज डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सुरुवात करूया मग 6 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतो बघू. सो लेट स्टार्ट. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आपली जी पहिली न्यूज आहे ती जम्मू काश्मीरशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याच्यामध्ये आता काय झालंय तर डिलिमिटेशन कमिशनची नेमणूक केली गेली होती. कधीपासून तर जेव्हापासून 370 तिथून हटवलं आहे तेव्हापासून 370 तिथून कलम हटवण्यात आले आणि त्या कलम हटवल्यानंतर त्याला सामान्य जे स्टेट असतं, युनियन टेरिटरी असते त्याच्याप्रमाणे त्याला दर्जा दिला गेला आणि त्यानंतर मग तिथं वेगवेगळे मतदारसंघांची स्थापना, जे अगोदरचे मतदारसंघ होते त्याच्यामध्ये सुद्धा बदल करणं कुठंतरी गरजेचं होतं आणि विधानसभेसाठी, लोकसभेसाठी आणि बाकी निवडणुकांसाठी जे मतदारसंघ ठरवले जातात ते विशेष करून ठरवण्याचं कार्य कोणाचं असतंय तर डिलिमिटेशन कमिशनचं असतं. त्याला मराठीमध्ये आपण परिसीमन आयोग असं संबोधतो. मग या परिसीमन आयोगाची तिथे नेमणूक केली गेली होती आणि या परिसीमन आयोगानं नवीन मतदारसंघांची रचना, नवीन मतदारसंघाचा जो आराखडा आहे तो आता जाहीर केलेला आपल्याला पाहावयास मिळतोय, सबमिट केलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. मग त्याच्यामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये बदल केले गेलेत, अनेक मतदारसंघ डायल्यूट केले गेले, 2-3 मतदारसंघ एकत्र करून एका मतदारसंघाची स्थापना केली, अशा अनेक वेगवेगळे बदल तिथे आपल्याला पाहावयास मिळतात. आणि विशेष करून रिजनल पार्टीज ज्या तिथल्या आहेत त्या रिजनल पार्टी जे आहेत, पक्ष आहेत स्थानिक तिथले, ते याला विरोध करताना आपल्याला पाहावयास मिळतात. आता स्थानिक पक्षांचं जर बोलायचं झालं तर जेव्हापासून 370 हटवण्यात आले ना तेव्हापासून हे विरोधच करत आलेले आहेत. त्यामुळे भविष्यात सुद्धा अनेक गव्हर्नमेंटच्या पॉलिसींना यांचा विरोध असेल, त्यात आपल्याला नवीन काय असण्यासारखं नाहीये. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर की पॉईंट आपल्याला सिलेबसच्या दृष्टीतून याच्यातून घ्यायचे आहेत. पहिलं तर 370 विषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आपल्याला. ज्या ज्या वेळेस की पॉईंट न्यूजमध्ये येतात त्या वेळेस हे जम्मू काश्मीर जे न्यूजमध्ये येतात त्यावेळेस आपल्याला 370 या कलमाचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर 35A सुद्धा कलम याच्याबरोबरच न्यूजमध्ये असतात. त्यामुळे 35A सुद्धा कलम काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला काढायला पाहिजे, आपण काढून ठेवायला पाहिजे. आणि जम्मू आणि काश्मीरचं लोकेशन जे आहे ते व्यवस्थित त्या लोकेशन आपण बघून ठेवायला पाहिजे, जे की इथं मॅपच्या माध्यमातून थोडंसं इथं देण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं जे लोकेशन आहे ते व्यवस्थित आपण लोकेट करून ठेवायला पाहिजे. इथं हा जो एरिया आहे तो जम्मू आणि काश्मीरचा एरिया पाहावयास मिळतोय आणि इकडचा जो एरिया आहे तो लद्दाखचा एरिया असलेला पाहावयास मिळतोय. आता या मॅपवरती सुद्धा बाकी इन्फॉर्मेशन न्यूजमध्ये असणारी या मॅपच्या माध्यमातून कोणती आहे तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल वगैरे न्यूजमध्ये असते याच्या माध्यमातून. परंतु जम्मू आणि काश्मीरच्या माध्यमातून की पॉईंट पहिल्यांदा सांगतो आणि या मॅपच्या रिलेटेड आणखी इन्फॉर्मेशन थोडीशी सांगतो. आता दुसरा की पॉईंट आपल्याला लोकेशन वगैरे बघायचं आहे. तिसरा की पॉईंट काय बघायचा आहे तर जम्मू काश्मीरमध्ये महत्त्वाचं पीक कोणतं घेतलं जातं, महत्त्वाच्या रिव्हर्स म्हणजे नद्या महत्त्वाच्या कोणत्या आहेत, इंडस्ट्रियल कोणती महत्त्वाची असेल तर इंडस्ट्री महत्त्वाची कोणती आहे, मुख्य औद्योगिक उत्पादन तिथं कोणतं होत असेल तर ते मुख्य औद्योगिक उत्पादन काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. अशा प्रकारचा सर्वांगीण अभ्यास आपण त्याचा करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर इतिहासामध्ये जम्मू आणि काश्मीरचं काय महत्त्व आहे ह्याचा सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत इतिहासाच्या दृष्टीनं सुद्धा तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन डिटेल असणं कुठंतरी गरजेचं आहे. आता बाकी राहिला विषय ह्या मॅपचा. थोडंसं झूम केलं तर मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं दाखवू शकेल की या मॅपच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन काय आहे ती. इथं झूम स्वरूपात आपण मॅप बघू शकतोय. विशेष करून हा जो एरिया आहे हा खरं तर उत्तरेकडचा एरिया जो आहे तो जास्त न्यूजमध्ये वारंवार असतो. त्यामुळं याची खरं तर इन्फॉर्मेशन आपल्याला वारंवार बघण्याची कुठंतरी गरज असते. हा जो मी ड्रॉ करून दाखवलाय तो मॅप आपण इथं बघू शकता. मग याच्यामध्ये हा जो एवढा एरिया आहे तो आता जम्मू काश्मीरचा एरिया म्हणून डिक्लेअर झाला आपल्याला पाहावयास मिळतोय, ज्याच्यावरून 370 हटवण्यात आलेलं आहे, 35A हटवण्यात आलेले आहे. त्याच्याशी रिलेटेड त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर हा जो एरिया आहे इकडचा तो लद्दाखचा एरिया टोटल असलेला आपल्याला पाहावयास मिळते. परंतु याच्यामध्ये सुद्धा काही कन्फ्युजन्स आहेत, काही पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये कलर चेंज करून दाखवतो तुम्हाला म्हणजे चांगल्या पद्धतीने समजेल. त्याच्यामध्ये ही जर लाईन बघितली आपल्याला तर या लाईनला आपण LOC असं म्हणतो, त्याला आपण लाईन ऑफ कंट्रोल असं संबोधतो. ही लाईन आहे आणि याच्या जो उत्तरेकडचा भाग आहे त्याच्यावरती टोटली पाकिस्ताननं कब्जा करून ठेवलेला आहे. त्याच्यावर ते
हा एरिया तर हिस्टॉरिकल बघायचं झालं तर आपला एरिया आहे, परंतु याच्यावरती कब्जा कुणी करून ठेवलाय? पाकिस्ताननं करून ठेवलाय. त्यामुळं हा जो LOCचा एरिया आहे हा सुद्धा याचे सुद्धा तुम्हाला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा भाग कोणता आहे? इथे एक लाईन आहे, अशा प्रकारची लाईन आहे. ही जी लाईन आहे त्याला आपण LAC असं संबोधतो, त्याला आपण लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल असं म्हणतो. आणि याच्या जो पलीकडचा भाग आहे, हा भाग जो मी इथं ड्रॉ करून तुम्हाला दाखवतोय, हा जो भाग आहे याच्यावरती टोटल कंट्रोल आता कुणाचा आहे? चायनाचा कंट्रोल असलेला आपल्याला पाहावयास मिळते. परंतु याचा जर इतिहास बघितला तर याच्यावरती अधिकार कोणाचा आहे? तर इंडियाचा अधिकार असलेला आपल्याला पाहावयास मिळते. टोटल ते इंडियाचा मालकीचा आहे. परंतु 1962ला जे युद्ध झालं ना, त्या 1962च्या युद्धामध्ये या एरियामध्ये ते आतमध्ये आले होते, एवढ्या आतमध्ये आले होते. आणि तो एरिया जो आहे तो काही प्रमाणात त्याने सोडला, परंतु हा जो एरिया आहे त्याच्यावरती आणखी सुद्धा त्यांचाच कब्जा असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि याच लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचे वेगवेगळे पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये हॉट स्प्रिंगचा एरिया आहे, गलवान व्हॅलीचा एरिया आहे, त्यानंतर इथं कुठंतरी पेंगांग सोचा एरिया आहे. हे एरिया वारंवार न्यूजमध्ये असतात. कारण त्याचं काय आहे? तर कारण त्याचं ही आहे की तिथं इल्लिगल हस्तक्षेप वारंवार चायना करण्याचा प्रयत्न करत असतं. इल्लिगल घुसखोरी भारताच्या भूमीवरती करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामध्ये आता जर आपण गलवान व्हॅलीचा एरिया वगैरे बघितला, ह्या एरियांमध्ये 2020 मध्ये इंडियन आर्मी आणि चायनीज आर्मीमध्ये संघर्ष झाला होता. आणि त्या संघर्षामध्ये काही जवान शहीद सुद्धा झाले होते, म्हणजे रक्तपात सुद्धा झाला होता. एवढ्यापर्यंत तो जो आहे तो तणावाचा एरिया वारंवार असतो. आणि तशाच प्रकारच्या घटना लाईन ऑफ कंट्रोलवरती सुद्धा घडत असतात पाकिस्तान आर्मीकडून. त्यामुळं तशा पद्धतीने या एरियाचं जे महत्व आहे ते आपल्याला कुठेतरी असणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं ही पाकिस्तान जी कंट्री आहे ती जे जम्मू काश्मीरमध्ये सेपरेटिस्ट आहेत, मिलिटंट आहेत, त्या मिलिटंटला मदत करण्याचा प्रयत्न करत असते वारंवार, जेणेकरून भारतीयांना त्याचा त्रास व्हावा, इंडियन गव्हर्नमेंटला त्याचा त्रास व्हावा आणि जम्मू काश्मीरवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित व्हावं. ते सुद्धा एक पॉलिटिक्स आहे, ते आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. हा टोटल या मॅपचं महत्व आहे, या एरियाचं महत्व आहे. ते मला वाटतं तुम्हाला सांगायची गरज होती, म्हणून मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. हे डिटेलमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढची महत्वाची न्यूज आहे ती तामिळनाडू गव्हर्नमेंटशी रिलेटेड महत्वाची न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून तामिळनाडू गव्हर्नमेंटचे जे CM आहेत स्टॅलिन, MK स्टॅलिन म्हटलं जातं त्यांना, त्यांनी गव्हर्नरवरती अतिशय टीका केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यांनी सरळ सरळ सांगितले की कॉन्स्टिट्युशनल कर्तव्य जे त्यांचं आहे, घटनात्मक त्यांचं जे कर्तव्य आहे ते करण्यात ते अयशस्वी ठरलेले आहेत असं चित्र निर्माण झालं, असं त्यांची टीका गव्हर्नरवरती त्यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग विशेष करून नीट एक्झाम असेल, या संदर्भात मतभेद असतील गव्हर्नरमध्ये आणि इलेक्टेड गव्हर्नमेंटमध्ये, निवडून आलेल्या सरकारमध्ये, हे खरं तर संघर्षाचा मुद्दा कॉमन कुठं पाहावयास मिळतो? ज्या स्टेटमध्ये BJPचे सरकार नाही त्या स्टेटमध्ये विशेष करून आपल्याला गव्हर्नर आणि जे निवडून आलेलं गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे, त्यांच्यामध्ये क्लॅश वारंवार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. मग कुठंतरी याच्यावरती एरोडेल सुद्धा आपण डिस्कस केले द हिंदूलाच, की गव्हर्नर जे आहेत ते एक कॉन्स्टिट्युशनल कर्तव्य त्यांना दिलंय, घटनात्मक एक पद आहे ते, त्यांनी त्याची गरिमा राखायला पाहिजे, त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटचा एजंट म्हणून काम करू नये, अशा प्रकारचं एरोडेल आलं होतं. ते डिटेलमध्ये आपण डिस्कस केलं होतं. मग तशाच पद्धतीचं चित्र अनेक स्टेटमध्ये झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. हे काय तमिळनाडूचा फक्त मुद्दा नाही, ते जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर तिथं सुद्धा भगतसिंग कोश्यारी जे आहे ते अशाच प्रकारची कृती करताना पाहावयास मिळतात, जसं की ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे एजंट आहेत. त्यामुळं महाराष्ट्राशी रिलेटेड सुद्धा हे जे एक्झाम्पल आहे ते लागू होतं. म्हणजे एकंदरीत याच्यातून आपल्या सिलेबस रिलेटेड पॉईंट काय घेऊ शकतो आपण? पहिला तर पॉईंट घेऊ शकतो, इथं फेडरलिझमचा मुद्दा निर्माण होतोय. मग ते फेडरलिझमचा मुद्दा, संघराज्यवाद आपला काय आहे? तर राज्यांनी युनियन गव्हर्नमेंट एकत्र राहून पूर्ण देशाचा विकास करणं गरजेचं आहे. जर यांच्यामध्ये दरी वाढत गेली तर कुठंतरी आपल्या देशाचा विकासाचा जो मुद्दा आहे तो पाठीमागे राहू शकतो आणि संघर्षच करत राहणार आहे. ते अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण होऊ शकते. आणि आपलं जे फेडरलिझम आहे ते आपला देश जो आहे तो राज्यांचा संघ आहे, अशा प्रकारची व्याख्या त्याच्यामध्ये केली गेली. त्यामुळे प्रत्येक राज्याचा विचार केला पाहिजे, तरच आपण पूर्ण देशाचा विचार करू शकू. अशा प्रकारचे कन्सेप्ट फेडरलिझमचे असलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे आपल्याला या न्यूजमधून हा की पॉईंट घ्यायचा आहे, फेडरलिझमची जी काही कन्सेप्ट आहे भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली, ती फेडरलिझमची म्हणजे संघराज्यवादाची कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. याच्यावरती अनेक वेळा खूप चांगल्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. बाकी याच्यामध्ये की पॉईंट असे काही घेण्यासारखे नाहीत. फेडरलिझमचा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो, त्याचा फक्त अभ्यास डिटेलमध्ये करून ठेवा. पुढची न्यूज आहे ती सरिस्का टायगर रिझर्वशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि सरिस्का टायगर
रिझर्व्ह आहे त्याच्यातले जे टायगरचे पॉप्युलेशन आहे ते 25 पर्यंत गेलेलं आहे असं सांगणारी ही कुठं तर न्यूज आहे. म्हणजे तिथं टायगरचं पॉप्युलेशन आहे, जे वाढतं पॉप्युलेशन आहे आणि ते की त्याच सेंच्युरीचं त्या रिझर्व्हचं खरं तर यश मानलं जाते. विशेष करून टोटल टायगरचे पॉप्युलेशन 25 पर्यंत गेले असं सांगणारी ही न्यूज आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत, तिथं अनेक डेव्हलपमेंट केले गेलेत, त्यामुळे आपल्याला हे जे सक्सेस आहे ते आपल्याला पाहाव्यास मिळतं. हा जो सरिस्का टायगर रिझर्व्ह आहे तो विशेष करून राजस्थान अल्वार डिस्ट्रिक्टमध्ये वसलेला स्थापन झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचा जो एरिया आहे तो जवळजवळ 1216 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर इथं पन्ना टायगर रिझर्वचा उल्लेख आला आहे. त्याचबरोबर आणखी म्हटलं तर रणथंबोर नॅशनल पार्कचा उल्लेख आलेला आहे. 2008 मध्ये इथल्या प्राण्यांचं स्थलांतरण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करावं लागलं होतं. मग तशा प्रकारचे सिच्युएशन कुठल्याही उद्यानात येऊ नये त्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय पावलं उचलत आलेलं आहे आणि तशाच प्रकारचे जे काही स्टेप्स आहेत ते सरिस्का टायगर रिझर्व्ह आहे तिथल्या अथॉरिटीने घेतलेला पाहाव्यास मिळतात आणि त्यांना त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग आता याच्यामधून की पॉईंट काय काय घ्यायचे आहे तर पहिलं तर इथं सरिस्का टायगर रिझर्व्हचा उल्लेख आलाय, त्याचबरोबर रणथंबोर टायगर रिझर्व्हचा उल्लेख आलाय आणि त्याचबरोबर पेन्ना टायगर रिझर्व्हचा उल्लेख आलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग या टायगर रिझर्व्ह विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती डिटेलमध्ये आपण बघून ठेवायला पाहिजे, यांचं लोकेशन वगैरे बघून ठेवायला पाहिजे. आता जाग्राफी ज्यावेळेस तुम्ही बघताय ना त्यावेळेस मॅपवरती एक वेगळा मॅपच ड्रॉ करून ठेवायला पाहिजे, टायगर रिझर्व्ह दाखवणारा मॅप, आणि तो व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे आणि त्याचे 5-6 महत्त्वाचे पॉईंट्स जे असतात ते सुद्धा त्या मॅपवरतीच ड्रॉ करून ठेवायचे. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुमच्या मॅप बघितलं की लक्षात येईल की कोणता टायगर रिझर्व्ह कुठं आहे, किंवा बाकी टायगर रिझर्व्ह असतील, नॅशनल पार्क्स असतील, वेगवेगळ्या सँच्युरीज असतील, वेगवेगळी फॉरेस्ट एरियाज असतील, हे सगळ्यांचा मॅप एका ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि ते मॅपच्या माध्यमातून जर तुम्ही अभ्यास त्याचा केला तर ते चांगल्या पद्धतीने लॉंग टर्मसाठी तुमच्या मेमरीमध्ये राहील, तुमच्या लक्षात राहील. त्यामुळे त्याचा तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करणं अत्यंत गरजेचं होतं. तरच तुम्ही एक्झाममध्ये टायगर रिझर्व्ह असू द्या, सँच्युरी असू द्या, वेगवेगळे फॉरेस्ट एरियाज असू द्या, याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन प्रिलियमला तर विचारले जातात. त्यामुळे तुमची त्याच्यावरती एक वेगळी कमांड असणं गरजेचं आहे आणि त्याची एक टेक्निक आहे लक्षात ठेवण्याची, जे की मी तुम्हाला आता एक टेक्निक सांगितले की मॅपच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवलं तरच तुमच्या ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहील, चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये ते आठवू शकाल तुम्ही. त्यामुळे तशा पद्धतीने त्याचा अभ्यास करून ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे वायनाड सँच्युरीशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि विशेष करून ही न्यूज जी आहे ती तामिळनाडू आणि कर्नाटक विषयी बोलणारी न्यूज आहे. विशेष करून या राज्यांमधून एलिफंट जे आहेत, हत्तींचं जे आहे ते स्थलांतर सुरू झालेलं आहे असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आता प्राण्यांचं स्थलांतर कसं असतं तर प्राण्यांचं स्थलांतर सीझनल बेसिसवरती असतं. सीझन कोणता आहे त्याच्यावरती स्थलांतरित करण्याची नॅचरल त्यांच्याकडे एक समज असते आणि ती समज इथं अंमलात येताना आपल्याला पाहावयास मिळते. हे जे हत्ती आहेत ते तामिळनाडू कर्नाटकवरून वायनाड सँच्युरीमध्ये पुन्हा स्थलांतरित होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. पुन्हा सीझन चेंज झाला की पुन्हा ते तामिळनाडू कर्नाटककडे स्थलांतरित होताना आपल्याला पाहावयास मिळतात. हे जे स्थलांतरण आहे वेगवेगळ्या कालावधीमध्ये ते प्राण्यांचं सुरू असतं आणि त्याच्यावरती सुद्धा एक वेगळा स्टडी गव्हर्नमेंटकडून केला जातो, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून केला जातो. त्यामुळं तीच इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थाने इथं आपल्याला दिलेली पाहावयास मिळते. मग आपल्याला याच्यामधून की पॉईंट ऑब्वियस काय घ्यायचं आहे तर वायनाड सँच्युरीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायची. त्याचबरोबर याच्या अगोदर आपण टायगर विषयी बोललो होतो, इथं हत्तीविषयी बोललो होतो. मग दुसरा की पॉईंट आपल्याला भारतामध्ये कुठं कुठं टायगर आढळतात, त्यांच्यासाठी वेगवेगळे फॉरेस्ट बनवले आहेत, उद्यानं बनवले आहेत, असं कुठलं एरिया ही इन्फॉर्मेशन डिटेल काढून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर इलेफंट आढळणारे एरिया कोणकोणते आहेत इंडियामध्ये त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. तशा दृष्टीतून आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला ते टॅकल करता येईल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढची न्यूज आहे ती विशेष करून जो श्री रामानुजाचार्य यांचा जो स्टॅच्यू आहे त्याच्याशी रिलेटेड न्यूज आहे. तो स्टॅच्यू नवीन स्टॅच्यू बांधला गेलाय, 216 फूट त्याची उंची आहे आणि त्याचंच इनॉग्रेशन होतं ते प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतं आणि त्यांनी ते इनॉग्रेशन पार पाडलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून कमिटेड टू एंडिंग द इनइक्वॅलिटीज असं त्यांचं स्टेटमेंट तिथं होतं. म्हणजे आपण बांधील आहोत की समाजातली जी असमानता आहे ते दूर करण्यासाठी, त्याच्यासाठी कमिटेड आहोत असं त्यांनी कुठेतरी सांगितलंय. डेडिकेशन त्याच्यासाठी आमचं सुरू आहे असं सुद्धा त्यांनी तिथं आश्वासन दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता याच्यातून की पॉईंट पहिलं तर हे जे रामानुजम होते हे वैष्णव पंथाशी रिलेटेड होते. मग विशेष करून 2 महत्वाचे हिंदू धर्मामध्ये जर पंथ बघितले तर ते वैष्णव पंथ आहेत आणि शैव.
शैव आणि वैष्णव हा खूप महत्त्वाचे मानले जातात. विशेष करून दक्षिण भारतामध्ये याचा जास्त आपल्याला प्रभाव असलेला पाहावयास मिळतात. मग प्राचीन इतिहासाच्या दृष्टीतून वैष्णव आणि शैव यांच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपला काय असू शकतो, तर ही जी पर्सनॅलिटी आहे संत श्री रामानुजाचार्य यांच्याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्यांच्यावरची सुद्धा क्वेश्चन फॉर्म होण्याची शक्यता आहे जास्त. हा दुसरा की पॉईंट आहे. तिसरा की पॉईंट काय, तर इथं इनइक्वेलिटी विषयी नरेंद्र मोदींनी भाष्य केले. मग त्यामुळं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये प्रस्तावनेमध्ये इक्वेलिटी ही कन्सेप्ट आपल्याला दिली. मग ते इक्वेलिटी ही कन्सेप्ट काय आहे, म्हणजे समानता ही कन्सेप्ट काय आहे, ती समानतेची कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन फॉर्म झाला तरी आपल्याला तो टॅकल करता यायला पाहिजे. त्याचबरोबर घटनेमध्ये जे काय आर्टिकल्स याच्या संदर्भात आहेत, पार्ट याच्या संदर्भात आहेत, ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ते युएसए आणि इराणशी संबंधित न्यूज असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आणि युएसएनं जे 2019 पासून इराणवरती जे काय न्यूक्लिअर वेपन्स रिलेटेड सँक्शन्स लावले होते त्याच्यामध्ये काही सवलती युएसएने दिलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. मग विशेष करून इथं 2015चा जो ॲग्रीमेंट झाला होता, न्यूक्लिअर ॲग्रीमेंट झाला होता, त्याचा इथं उल्लेख येताना आपल्याला पाहावयास मिळतो. त्या न्यूक्लिअर ॲग्रीमेंटचं इराणनं फॉलो करावा तो न्यूक्लिअर ॲग्रीमेंट, त्यामुळे खरं तर ही सवलती दिल्या जातात असं सुद्धा समाज माध्यमातून बोललं जाते. म्हणजे विशेष करून इराणच्या न्यूक्लिअर कार्यक्रमावरती, इराणला अणुशस्त्रधारी कंट्री बनायचं आहे, परंतु त्याच्यावरती अनेक वेळा युएसए सँक्शन लावताना पाहावयास मिळतं, त्याच्याविषयी हरकती घेताना आपल्याला पाहावयास मिळतं, त्याचे इन्फॉर्मेशन मागताना आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं तो एक वेगळा संघर्ष त्या दोन कंट्रीमध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. मग आपल्याला काय करायचं आहे, तर पहिलं तर 2015चा ॲग्रीमेंट काय होता, त्या ॲग्रीमेंटविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो, दुसरा की पॉईंट विशेष करून युएसए सोबत आणि इराणसोबत इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे, त्या रिलेशनशिपचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. तशा पद्धतीनं आपण या न्यूजकडे बघू शकतो. विशेष करून इराणमध्ये जे काय अणु कार्यक्रम चालतात, अणुशस्त्र बनवण्यासाठी जे कार्यक्रम चालतात, त्याची इन्फॉर्मेशन, त्याची रेकी करण्याचं काम कायम युएसए करत असतात. म्हणजे एकंदरीत युएसएला वाटत नाही की इराण ही कंट्री न्यूक्लिअर वेपनधारी कंट्री बनावी, न्यूक्लिअर शस्त्रधारी कंट्री बनावी, अणुशस्त्रधारी कंट्री इराण बनावी, असं युएसएला अजिबात वाटत नाही. त्यामुळे वेगवेगळे सँक्शन्स त्यांच्यावरती युएसए आतापर्यंत लावत आले. आणि त्या सँक्शन्समध्ये आता जो बायडन गव्हर्नरनं म्हणजे जो बायडन गव्हर्नमेंटमध्ये काय झालं, तर त्या सँक्शन्समध्ये सवलती द्यायला युएसएनं सुरुवात केली. आणि ही सवलती देण्याचं पहिली स्टेप या गव्हर्नमेंटचे असलेले आपल्याला पाहावयास मिळते. डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटनं जास्त स्ट्रिक्ट केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटनं इराणवरती सँक्शन्स जे आहेत ते जास्त स्ट्रिक्ट केले होते आणि जास्त कठोर सँक्शन लावलेले आपल्याला पाहावयास मिळाले होते. आणि त्याच्यामध्ये शिथिलता, त्याच्यामध्ये सवलत आता जो बायडन गव्हर्नमेंट देताना आपल्याला पाहावयास मिळते या ठिकाणी. बाकी युएसए जे आहे ते युक्रेन रशिया वादामुळे सुद्धा जास्त न्यूजमध्ये, त्यामुळे युक्रेन रशिया संघर्ष काय तो सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट काय नाही, तशा पद्धतीने आपण जागतिक लेवल याचा अभ्यास करणं कुठेतरी गरजेचं आहे. बाकी संडेला कोणतंही एरोटेल महत्त्वाचं नसतं. याचा अर्थ काय, तर जे एरोटेल असतात ते रिपिटेशन झालेलं असतं, ते एरोटेल अगोदर राहिलेलं असतात तेच रिपीट पुन्हा एकदा त्या सब्जेक्टवरती तेच भाष्य केलेलं असतं. त्यामुळं संडेला कोणतंही एरोटेल महत्त्वाचं नसतं. जसं की क्रिप्टोकरन्सीचे रिलेटेड एरोटेल आले, याच्या अगोदर पण हे आपण डिस्कस केले. क्रिप्टोकरन्सीवरती बॅन गव्हर्नमेंट आणू शकतं अशी शंका बजेट प्रस्तुत व्हायच्या अगोदर होती समाजाच्या मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये. परंतु बजेटमध्ये काय प्रस्तुत केलं गेलं, तर क्रिप्टोकरन्सीवरती कोणत्याही प्रकारे बॅन आणला जाणार नाही, परंतु क्रिप्टोकरन्सीवरती 30% टॅक्स द्यावा लागेल, आकारला जाईल. आणि क्रिप्टोकरन्सीचं विवरण देणारं इन्कम टॅक्समध्ये तुमच्या एक वेगळा रकाना असेल, वेगळा कॉलम असेल, त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर क्रिप्टोकरन्सी असतील तर त्याचं टोटल विवरण त्याच्यामध्ये द्यावं लागेल, असं त्या बजेटमध्ये जाहीर केलं गेलं. त्याचबरोबर रुपयाचं डिजिटल करन्सी आहे, रुपया ही डिजिटल करन्सी आहे, ती डिजिटल करन्सी उपलब्ध केली जाणार आहे 2022-23 या वर्षामध्ये. हे सुद्धा या बजेटमध्ये जाहीर केलं आपल्याला पाहावयास मिळालं. म्हणजे रुपया ही सुद्धा आता क्रिप्टोकरन्सी भविष्यामध्ये उपलब्ध आपल्याला होताना पाहावयास मिळेल. त्याच्याविषयीच उहापोह करणार हे आर्टिकल आहे, तीच इन्फॉर्मेशन देणारा आर्टिकल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पुढचं जे आहे ते आपण चायनाचे प्रोडक्ट एवढं का इम्पोर्ट करतोय किंवा त्या प्रोडक्टवरती का डिपेंड आहे आपण, तर याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर आपण चांगल्या पद्धतीने डिस्कस केलं. तर विशेष करून जी डम्पिंग ॲक्टिव्हिटी चायना करत असते त्या डम्पिंग ॲक्टिव्हिटीविषयीची इन्फॉर्मेशन देणारं एरोटेल आपण डिस्कस केलं. डम्पिंग म्हणजे काय, तर दुसऱ्या देशातल्या
मार्केट स्वतःच्या कब्जामध्ये घेण्यासाठी जे आपले प्रोडक्शन कॉस्ट आहे त्या प्रोडक्शन कॉस्टपेक्षा कमी प्राईसमध्ये तो माल त्या कंट्रीमध्ये विकणं, जेणेकरून स्वस्तात माल विकून त्या मालाची मोनोपॉली म्हणजे आपल्या मालाची मोनोपॉली त्या मार्केटमध्ये निर्माण करता यावी. याच्यासाठी डम्पिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात आणि ह्या ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात चायना करताना आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्याच्यासाठी डम्पिंग ड्युटी सुद्धा इंडियन गव्हर्नमेंट त्यांच्या अनेक प्रोडक्टवरती लावत असतात. आता प्रोडक्शन कॉस्टपेक्षा कमी किमतीमध्ये माल विकणं म्हणजे काय? आता हा पेन बनवायला मला समजा 20 रुपये खर्च आलाय आणि त्याची जी MRP आहे ते समजा 40 रुपये आहे, म्हणजे मला मार्केटमध्ये हा पेन 40 रुपयाला विकणं आवश्यक आहे. परंतु मला माहिती आहे मार्केटमध्ये माझे कम्प्युटर आहेत ते 35 रुपयाला विकतायत, 40ला कोण विकते, कोण 45 रुपयाला विकते. मला हा पेन जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा असेल, डिमांड याची वाढवायची असेल आणि एक मक्तेदारी मार्केटमध्ये निर्माण करायची असेल तर मी हा पेन प्रोडक्शन कॉस्टपेक्षा कमी किमतीला विकतोय. म्हणजे 20 रुपये याची प्रोडक्शन कॉस्ट आहे, बनवण्याची किंमत आहे, तर मी तो 15 रुपयाला 10 रुपयाला विकणार. म्हणजे काय झालं, कंझ्युमर कोणता पेन घेणार? हा पेन घेणार. कारण का? तर बाकी जे पेन 40-45 रुपयाला त्यांना मिळत आहेत तशाच पद्धतीचा पेन फक्त 10-15 रुपयाला त्यांना मिळतोय. म्हणजे मार्केटमध्ये काय झालं तर या पेनची मक्तेदारी निर्माण झाली, मोनोपॉली निर्माण झाली. आणि बाकीच्या कंपन्या असं करू शकत नाहीत. कारण का? तर त्या नुकसानामध्ये अशा प्रकारची कृती करू शकत नाहीत. जर त्यांनी तसं केलं तर त्या मोडकळ्या निघतील आणि तेच खरं तर मक्तेदारी मार्केटमध्ये निर्माण करण्याचं कारण असतं. मग तशा प्रकारची ऍक्टिव्हिटी चायना करत असतात. त्यामुळेच खरं तर ते खूप महत्त्वाचं कारण आहे, मोठं कारण आहे की आपण त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या जास्त इम्पोर्ट करतो. आणि म्हणून तर चायनीज वस्तू ज्या असतात त्या त्यांची क्वालिटी पण आपल्याला माहिती आहे आणि त्यांच्या किमती पण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तशा पद्धतीनं तुम्ही हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. इकॉनॉमीच्या दृष्टीनं खरं तर हे महत्त्वाचं आहे. पुढचं जे एडिटोरियल दिले ते विशेष करून वंदे भारत ट्रेन विषयीचं एडिटोरियल आहे. ते विशेष करून वंदे भारत ट्रेन लॉन्च करायचं चाललं होतं, परंतु कधी लॉन्च होणार अशा प्रकारचा प्रश्न याच्यामध्ये विचारलेला लेखकांना पाहावयास मिळतं. मग याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये काढून ठेवणं गरजेचं आहे. तशा दृष्टीतून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथं खऱ्या अर्थानं आपला आजचा द हिंदू जो आहे तो समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर बाकी तुमच्या काय क्वेरीज असतात, काय शंका असतात, न्यूजविषयी काय डिस्कस करायचं राहिलंय किंवा आणखी काय तुम्हाला डिस्कस करण्याची गरज आहे, काय समजावून सांगण्याची गरज आहे किंवा करंटमधला कोणता इश्यू आहे त्याच्यावरती वेगळं लेक्चर तुम्हाला वाटते की बनवायला पाहिजे, वेगळं इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर बनवायला पाहिजे, अशा तुमच्या क्वेरीज, अशा तुमच्या डिमांड्स असतात त्या प्लीज कमेंटमध्ये कमेंट करत चला, जेणेकरून मला पण समजत राहील की तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते. त्यामुळे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. कमेंट कोणच करत नाही, कोणत्याच डिमांड तुम्ही ठेवत नाही. त्यामुळे मी स्वतः सांगतोय तुम्हाला की तशा प्रकारच्या डिमांड तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला पण वेगवेगळ्या कल्पना सुचतील की याच्यावरती लेक्चर बनवायला पाहिजे, नवीन नवीन सब्जेक्ट तुमच्याकडून मिळत राहतील. त्यामुळे प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे हवं आहे ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना स्टडी रिव्होल्यूशन हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा घेता येईल. आणि तुम्ही शेअर केलं तरच मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. सो आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन देऊ शकत असेल. आवडत असेल तर लाईक करायला तुम्हाला सांगितलंच, डिसलाईक पण करायला सांगितलं जर आवडत नसेल तर, आणि बाकी पण इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन ठेवले. आणि बाकी करंट वेस्ट इश्यू जे असतात, जसं की मॅरिटल रेपचं सकाळी लेक्चर अपलोड झाले, मॅरिटल रेप ही कन्सेप्ट जास्त न्यूजमध्ये, त्याच्याच रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर अपलोड केले. याच्या अगोदर हेट स्पीचचा मुद्दा होता, त्याच्याच रिलेटेड वेगळं इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर आपण अपलोड केलं होतं. त्याचबरोबर त्याच्या अगोदर जे जे काही महत्त्वाचे मुद्दे होते त्याच्यावरती ऑलरेडी लेक्चर अपलोड करून ठेवलेले. इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा मुद्दा होता, त्याचं लेक्चर ऑलरेडी अपलोड करून ठेवलेलं आहे. असे विविध लेक्चर या चॅनलवरती तुम्हाला पाहाव्यास मिळतील. त्याचबरोबर रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 सांगणारं छोट्या कमी कालावधीमध्ये सगळा रेग्युलेटिंग ऍक्ट मी त्याच्यामध्ये समजावण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ जे असतात, व्हिडिओ लेक्चर जे असतात ते मी या चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतोय. तुमचा जेवढा जास्त रिस्पॉन्स मिळेल तेवढं जास्त माझ्यासाठी ते मोटिवेशन आहे. त्यामुळं विविध व्हिडिओचा, विविध लेक्चरचा तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून फायदा घ्या आणि इतरांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल. आणि जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी तुमच्यामार्फत पोहोचेल तेवढं जास्त माझ्यासाठी ते मोटिवेशन आहे, जास्त चांगल्या पद्धतीनं मी लेक्चर आणखी बनवू शकतो. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्या पुरती रजा घेतो. भेटूया आपण पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.